बंगालमध्ये एका महिला IPS अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय। या प्रकरणामुळे पुन्हा एकदा प्रशासनातील शिष्टाचार, तटस्थता आणि अधिकाऱ्यांच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित झाले। पापिया सुल्ताना या बंगाल कॅडरच्या वरिष्ठ IPS अधिकारी असून त्या याआधीही संदेश खली प्रकरणामुळे वादात सापडल्या होत्या। आता पुन्हा एका नव्या व्हिडिओमुळे त्यांच्यावर टीका होतीये। विरोधी पक्षनेते शुभेंदू अधिकारी यांच्या शपथविधी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। कार्यक्रमात अनेक मान्यवर आणि भाजपाचे वरिष्ठ नेते उपस्थित होते। पंतप्रधान मंचावर पोहोचताच सभागृहातील बहुतांश लोक आदर म्हणून उभे राहिले। मात्र सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पापिया सुल्ताना या आपल्या जागेवर बसून असल्याचा दावा केला जातोय। यानंतर त्यांच्या वर्तनावरून मोठा वाद निर्माण झाला। सोशल मीडियावर अनेकांनी हा प्रकार प्रोटोकॉल विरोधी असल्याचं म्हटलंय। काहींनी सरकारी अधिकाऱ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवत घटनात्मक पदांचा सन्मान राखला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली। तसेच कार्यक्रमात उपस्थित काही भाजप नेत्यांना जागा न दिल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आलाय। या प्रकरणानंतर त्यांच्या विरोधात कारवाईची मागणी होतीये। पापिया सुल्ताना यांचे नाव याआधी देखील संदेश खली प्रकरणातही चर्चेत आले होते। फेब्रुवारी 2024 मध्ये संदेश खलीतील महिलांनी लैंगिक अत्याचाराचे आरोप केल्यानंतर तपास पथकात सहभागी त्या होत्या। यावेळी पीडित महिलांकडून वैद्यकीय पुरावे मागितल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता। विरोधकांनी त्यांच्यावर असंवेदनशील वर्तनाचा आरोप केला होता। या नव्या वादामुळे पश्चिम बंगालमधील प्रशासन आणि राजकारणातील संबंध पुन्हा चर्चेत आलेत। सरकारी अधिकारी हे कोणत्याही पक्षापेक्षा संविधान आणि नियमांप्रती जबाबदार असतात अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे। अशा घटनांमुळे प्रशासनावरील जनतेचा विश्वास कमी होण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे।